पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार तारीख 9 एप्रिल. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 ओवी 11 ते 26. मग तो मनुष्य पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांस म्हटले, अहो इस्राയേल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालावयास लावले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशू याला गौरविले आहे. त्याला तुम्ही धरले आणि पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. जो पवित्र आणि नीतिमान त्याला तुम्ही नाकारले व खुनी पुरुष आम्हास द्या अशी मागणी केली. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. येशूच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. बंधुजन हो, आता तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदिष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशेनेही म्हटलेच आहे, प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूवेलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसांविषयी सांगितले. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हाकडे पाठवले ह्यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद द्यावा. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू आमच्या स्वामी, साऱ्या भूतलावर तुझे नाम कितीतरी थोर आहे. शुभवर्तमान. लूक अध्याय 24 ओवी 35 ते 48. प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, तुम्हास शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि भूत पाहत आहोत असे त्यांस वाटले. त्याने त्यांस म्हटले, तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात आणि माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांस ते खरे न वाटून ते आश्चर्यचकित करीत असता त्याने त्यांस म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. मग तो त्यांस म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हास सांगितलेली माझी वचने हीच आहेत की
मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांस म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांस त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो त्याप्रमाणे त्यांना शास्त्र समजावे म्हणून येशूने त्यांचे मन उघडले व त्यांना शास्त्राचे ज्ञान दिले. प्रभू येशूचा आत्मा आपले मन व अंतःकरण उघडत असतो. केवळ बुद्धीने समजणार नाही असे ज्ञान आपल्याला देत असतो. आपण या महान सत्याचे साक्षीदार झालो आहोत. हे ज्ञान मिळाल्यामुळे प्रेषित निर्धाराने व धैर्याने येशूचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी निघाले. आम्ही देखील प्रभूच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनावे व आपल्या जीवनशैलीतून प्रभूची सुवार्ता जगाला द्यावी म्हणून प्रार्थना करूया.